कॅप्टन्सी कार्यात आर्या आणि निक्की यांच्यामध्ये घडलेल्या घटनेचे फुटेज वारंवार पडताळून पाहिल्यावर असे आढळून आले की बाथरूम एरियात आर्या आणि निक्की यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्या धक्काबुक्कीत निक्की यांचा आर्या यांना धक्का लागला आणि आर्या यांनी निक्की यांच्यावर हात उचलला. आर्या यांनी केलेले हे कृत्य बिग बॉसच्या घरातील सर्वात महत्वाच्या आणि मूलभूत नियमाचे उल्लंघन आहे, जे कठोर शिक्षेस पात्र आहे. बिग बॉसच्या घरात अशा निंदनीय कृत्यांना जागा नव्हती, आताही नाही आणि यापुढेही नसेल. त्यामुळे बिग बॉस आर्या यांना आत्ता या क्षणी बिग बॉसच्या घरातून निष्कासित करत आहे. आर्या, मुख्य प्रवेशद्वारामार्गे बाहेर या. मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचंय, हे एकदा झालंय, अपेक्षा आहे की पुन्हा होणार नाही. आलोच मी. तिथे मामा चेन्नई म्हणजे आई बाबांना चैनची नींद नाही. आपण स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल आहे. आपले आई बाबा सांगत होते तिला पहिलेच बाथरूम मध्ये मी तिला सांगितलं की तिने जर हात उचलला तुला थांबायला पाहिजे होतं. थांब. बघा ना, 2 सेकंदाची गोष्ट असेल काय की 2 सेकंदाने काय झालं, कट गेली ना बाहेर. काय गरज होती सांगा. आणि आपल्याला तिला असं शेवटचं हे पण बोलता पण नाही आलं, काहीच नाही करता आलं. तिने खूप मोठी चूक केलेली आहे. चूक तर खूप मोठीच आहे, त्याबद्दल काही आधी काय एक्सप्लेनेशनच नाही. पण तिने जर ते आधी म्हटलं असेल की नक्की मी तुला मारेन आणि त्यानंतर तिने मारलं तर ते रागावरती कंट्रोल नसण्याचंच हे की तुम्ही बोलताना. कारण हे आपणही लहानपणी केलं. मी माझ्या बहिणींना अभ्यासासाठी खूप मारलं. आता मी तुला मारेन आणि मग ते आपल्या डोक्यात राहिलं मारल्यानंतर ही सुधरेल अशा याने ते मारलं जातं. ही शिक्षा मिळाल्यामुळे पण तिने बाहेर जाऊन स्वतःच्या गोष्टींवरती सुधार करावा. कारण मी तिला सुरुवातीपासून, मला आठवतं मी दुसऱ्या आठवड्यापासून तिला हेच सांगत होते, रागावरचा कंट्रोल. जर हा नियम आहे ग, हा सगळ्यात मोठा नियम. आज जर तिला माफ केलं असतं तर मग बिग बॉस शिक्षा देत आहेत, मोठी शिक्षा सगळे हात उचलायला लागतील आणि बोलतील उद्या आम्ही सॉरी बोलू, 1 आठवडा जेलमध्ये राहू. झालं नाही, असं नाही. असं थोडी आहे. खूप मोठा नियम आहे. ती नाही पण तसं केलं. बोलले ना, तिला टार्गेट बऱ्याच वेळा केलं गेलं. बोलले ना भाऊ. सो एकच व्यक्ती सतत तुम्हाला टार्गेट करते ना, तेव्हा तिने ते केलेलं आहे मनात ठेवून साचून त्या व्यक्तीबद्दलचा राग. आर्या घराबाहेर गेल्यानंतर घरात काय घडलं ते आपण पाहिलंच. चला आता इतर मुद्द्यांवर बोलूया, त्यासाठी जाऊया बिग बॉसच्या घरात. आर्यांना घर सोडून जावं लागलं, हे खरंच खूप अनफॉर्च्युनेट आहे. याचा मला खरंच खूप त्रास आहे. कारण आपण गेले 7 आठवडे एकत्र आहोत. मी तुम्हाला रोज पाहतोय, विकेंडला भेटतो, बोलतो. आणि कुठेतरी मला असं वाटतं की जेव्हा एखादा कंटेस्टंट घर सोडून जातो तेव्हा जसं मी त्यांच्या स्वागतासाठी इथे उभा असतो, तसं त्यांना जाताना सुद्धा गुड बाय म्हणण्यासाठी एक सन्मानाने आपण त्यांना आता पाठवतो. पण बिग बॉसचे रूल्स असे आहेत की आर्याबरोबर आपल्याला ते करता येणार नाही. मला वाईट वाटतं की आर्या इथून गेल्या त्यावेळेस तुम्हाला बाय बाय गुड बाय पण म्हणता आलं नाही. याचं खरंच मला दुःख आहे. आणखी एक गोष्ट मला क्लिअर करायची, जी झालेली घटना होती ती आपण टीव्हीवर दाखवू शकत नाही, कारण
हा व्हायलन्स जो घरात होतो तो प्राईम टाइमवर आपण दाखवू शकत नाही, कारण लहान मुलं सुद्धा हा शो पाहतात. आणि जे काही याच्यावरती निर्णय घेतलेले आहेत ते संपूर्ण बिग बॉसची टीम, बिग बॉस स्वतः, आम्ही सगळ्यांनी ते क्लिप्स पाहिलेले आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. या आठवड्यातल्या एकंदरीत खेळाबद्दलच मी खरंच खूप निराश आहे. जे झालं त्याच्यामुळे कॅप्टन्सी टास्क रद्द झाला आणि बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच नॉमिनेशन टास्क मधल्या फेऱ्या रद्द झाल्या. म्हणजे कोणीही हे टास्क तुमच्यापैकी सिरियसली घेत नाही. तुम्हाला वाटतं काय आहे की आपण एक स्टँड घेऊ, रद्द झाल्या तर रद्द झाल्या, मी तर असंच खेळणार आहे. याची पण बिग बॉसनी दखल घेतलेली आहे आणि प्रेक्षकही याच्यावरती नाराज आहेत. तुम्हाला असं वाटत असेल ठीक आहे, पुढच्या वेळेस बिग बॉस असं म्हणणार नाहीत की टास्क रद्द होईल. काय शिक्षा तुम्हाला त्यावेळेस ते देतील याची मी फक्त आत्ता मग सगळ्यांना वॉर्निंग देतोय की तुम्हाला असं वाटू नये की बाबा अरे असं होतं का, आम्हाला माहिती नव्हतं. ही वॉर्निंग समजा, हे आत्ता झालं, ह्याच्या पुढे झालं नाही पाहिजे. काय आता हा खेळणं हा 7व्या आठवड्यात आलेला आहे आणि अजूनही आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे टास्क कळत नाहीयेत, स्ट्रॅटेजी अर्थ येत नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही काय बेसिकली गोंधळ घालताय. आपल्याला समजलंय टास्क मध्ये गोंधळ घाला, टास्क कम्प्लीटच करायचा नाहीये, दुसऱ्याचा टास्क कसा विस्कटायचा त्याच्याच प्रयत्नात आपण आहोत. काय ना, नॉमिनेशन टास्क म्हणजे काय की आपल्यातले काही जण सेफ राहतील आणि काही जण नॉमिनेट झाल्यानंतर ते डेंजर झोन मध्ये येतील. डेंजर झोन मध्ये गेले तर लोक ठरवतील की त्यांच्यातलं